सिंह राशीतील सूर्य. पत्रिकेमध्ये चौकट ज्या चौकटीत 5 क्रमांक लिहिलेला असेल ती सिंह रास असते. आणि त्या सिंह राशीच्या चौकटीमध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीचा सूर्य सिंह राशीत आहे असं म्हटलं जातं. सिंह ही सूर्याची स्वतःची रास आहे. म्हणून सिंह राशीतील सूर्य स्वगृही मानला जातो. ज्या घराचा मालक स्वतःच्या घरात बसलेला असतो त्याला आपले गुण व्यक्त करण्यासाठी सहजता मिळते. त्याचप्रमाणे सिंह राशीत सूर्याला आपले मूलभूत कारकत्व पूर्ण क्षमतेने व्यक्त करण्याची संधी मिळते. आत्मविश्वास, स्वाभिमान, नेतृत्व, निर्णय क्षमता, मान सन्मान, प्रतिष्ठा, कर्तृत्व आणि समाजावर प्रभाव निर्माण करण्याची क्षमता, हे सर्व गुण सिंह राशीतील सूर्यांमध्ये स्पष्टपणे दिसू शकतात. सिंह राशीतील सूर्याचा मूलभूत स्वभाव. सिंह राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती मानी असतात. त्यांना स्वतःच्या सन्मानाची जाणीव असते. त्या कोणासमोर सहसा झुकत नाही, परंतु त्यांचा मान म्हणजे नेहमी अहंकार असतो असं मात्र नाही. अनेकदा त्यांचा स्वाभिमान त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आधार असतो. त्यांच्या स्वतःच्या काही मर्यादा असतात. कशा प्रकारे बोलायचं, कुठं कसं वागायचं, कुणाशी किती जवळीक ठेवायची आणि कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत याबद्दल त्यांची स्पष्ट भूमिका असते. या व्यक्ती शिस्तप्रिय असतात. काम करण्याची स्वतःची पद्धत असते. ध्येय निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समर्पणाने काम करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा शांत अधिकार असतो. प्रत्येक सिंह सूर्य असलेली व्यक्ती मोठ्याने बोलेल, लोकांवर ओरडेल किंवा सतत स्वतःचं कौतुक करेल असं नाही. काही व्यक्ती अत्यंत शांत असतात. पहिल्या नजरेत सामान्यही वाटतात, परंतु कामाच्या वेळी त्यांच्यातील कार्यक्षमता आणि आत्मविश्वास समोर येतो. त्यांच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करणं कठीण असतं. त्यांच्या बोलण्यात वजन असतं, निर्णयात गांभीर्य असतं आणि स्वतःची प्रतिमा कशी राखायची याची उत्तम जाण असते. आत्मविश्वास आणि नेतृत्व. सिंह राशीतील सूर्याचं नेतृत्व गुण अत्यंत उत्तम असतात. ही व्यक्ती गर्दीत मिसळून राहण्यासाठी जन्मलेली नसते. ती स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करते. मग ती नोकरी करत असो, राजकारणात असो, सामाजिक कार्यात असो किंवा कोणत्याही संस्थेत असो, तिचं अस्तित्व जाणवतं. लोक तिचं बोलणं ऐकतात. तिच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते. लोकांना प्रेरित करण्याची क्षमता असते. आता कठीण काळात संस्थेला किंवा कुटुंबाला दिशा देण्याची ताकद असते. या व्यक्तींना लोकांवर हुकूम गाजवण्यापेक्षा आपला प्रभाव निर्माण करणं अधिक जवळचं वाटतं. बलवान सूर्य असल्यास त्या स्वतः काम करून दाखवतात. दुसऱ्यांकडून मेहनत अपेक्षित ठेवण्यापूर्वी स्वतः मेहनत करतात. शिस्त, संयम आणि समर्पण सिंह राशीतील सूर्याला अनेकदा अहंकार आणि अधिकाराशी जोडलं जातं. परंतु प्रत्यक्षात या सूर्यामध्ये संयमही असतो. तो प्रत्येक निर्णय घाईघाईने घेत नाही. प्रश्नांचा सखोल विचार करतो, परिस्थिती समजून घेतो आणि एकदा दिशा ठरली की पूर्ण ऊर्जेने काम करतो. डेडिकेशन म्हणजेच संपूर्ण समर्पण हा सिंह राशीतील सूर्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे. या व्यक्तींनी एखादे ध्येय स्वीकारले की ते पूर्ण होईपर्यंत त्यावर काम करतात. अडथळे आले, लोकांनी विरोध केला, पैसा कमी पडला किंवा वेळ लागला तरी ते सहजा मागे हटत नाही. त्यांच्यामध्ये हट्टीपणा असू शकतो, परंतु योग्य दिशेने वापरला तर हाच हट्टीपणा चिकाटी बनतो. वाणी आणि अहंकार. सिंह राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींची वाणी काही वेळा तिखट असू शकते. त्या आदेशात्मक भाषेत बोलू शकतात. हे असंच झालं पाहिजे, ही गोष्ट चुकीची आहे, माझ्या पद्धतीने करा, असा त्यांचा बोलण्याचा सूर असू शकतो. मेष राशीतील सूर्याप्रमाणे त्यांची प्रतिक्रिया प्रत्येक वेळी त्वरित आणि उग्र असेलच असं नाही. सिंह सूर्य विचार करून बोलतो, परंतु बोलताना त्याचे शब्द ठाम असतात. अहंकाराचा भाग काही वेळा दिसतो, मात्र बलवान सूर्य असल्यास तो अहंकार दुसऱ्याला कमी लेखण्याच्या स्वरूपात नेहमी दिसत नाही. तो स्वतःच्या मानाचा आग्रह करतो. दुसऱ्याने अपमान केला, अयोग्य वागणूक दिली किंवा कर्तृत्व असूनही कमी लेखलं तर सिंहेचा सूर्य सहसा विसरत नाही.
करिअर आणि व्यवसाय. सीमेतील सूर्य नोकरी आणि व्यवसाय दोन्ही चांगले परिणाम देऊ शकतात. परंतु कोणतेही क्षेत्र असो, स्वातंत्र्य ही त्याची मूलभूत किल्ली आहे. त्यांना काम कसे करायचं याबद्दल काही प्रमाणात मोकळीक हवी असते. प्रत्येक पावलावर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ त्यांना आवडत नाही. नोकरीमध्ये असतानाही ते स्वतःची कार्यपद्धती तयार करतात, कामाचे मापदंड उंच ठेवतात आणि अनेकदा वरिष्ठांनाही त्यांच्या कार्यक्षमतेमुळे सावध राहावे लागते. काही वेळा वरिष्ठ त्यांना थोडे दबकूनच असतात, कारण ही व्यक्ती चुकीचे आदेश सहसा स्वीकारत नाही. कामाचे श्रेय दुसऱ्याने घेतले तर विरोध करते, अन्याय सहन होत नाही आणि संस्थेमध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करते. व्यवसायामध्ये निर्णय क्षमता, मेहनत, नेतृत्व आणि स्वतःच्या नावाने तयार करण्याची क्षमता यामुळे ते चांगले यश मिळवू शकतात. प्रशासन, सरकारी पदे, व्यवस्थापन, राजकारण, मीडिया, मनोरंजन, शिक्षण संस्था, मोठे उद्योग, लक्झरी क्षेत्र, फॅशन, व्यक्तिमत्वावर आधारित व्यवसाय आणि समाजाशी थेट संपर्क असणारी क्षेत्र यामध्ये त्यांना प्रगती करता येते. राजकारणात सिंह राशीतील सूर्य म्हणजे विशेष परिणाम देऊ शकतो, कारण लोकांशी संबंध, व्यक्तिमत्वाचा प्रभाव, नेतृत्व आणि स्वतःचे मत ठाम मांडण्याची क्षमता हे गुण राजकीय जीवनात सुद्धा महत्वाचे असतात. तत्व आणि स्वातंत्र्य. सिंह राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींची स्वतःची तत्व असतात. या तत्वांची ते सहसा तडजोड करत नाही. काही वेळा यामुळे त्यांचे नुकसान होते, संधी हातातून निघून जाते, मोठ्या व्यक्तींशी संबंध बिघडतात किंवा करिअरमध्ये विलंब होतो. परंतु या व्यक्तीच्या दृष्टीने स्वतःची प्रतिमा आणि स्वाभिमान अधिक महत्वाचा असतो. त्यांना असं वाटतं यश मिळालं पाहिजे, पण स्वतःला हरवून मात्र नाही. ही त्यांची ताकद आहे, परंतु अति झाल्यास लवचिकता कमी होते. प्रत्येक बदल तत्वाची तडजोड वाटू लागतो आणि व्यक्ती स्वतःच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकते. आर्थिक स्थिती आणि जीवनशैली. सिंह राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींना उंची जीवनशैली आवडते. दर्जेदार वस्त्रे, चांगलं घर, उत्तम वाहन, सन्माननीय वातावरण आणि नजरेत भरणारे व्यक्तिमत्व या गोष्टींची ओढ असते. काही वेळा आर्थिक स्थिती साधारण असली तरी त्यांची स्वप्न मात्र मोठी असतात, लार्जर दॅन लाईफ. त्यांच्या अपेक्षा भव्य असतात. ते छोट्या विचारांमध्ये अडकत नाही. जीवनात काहीतरी मोठं करायचं, घराण्याचं नाव उंच करायचं आणि पुढच्या पिढीला चांगलं स्थान द्यायचं अशी त्यांची इच्छा असते. खाईन तर तुपाशी असा त्यांचा स्वभाव काही वेळा दिसतो. जे करायचं ते चांगलं, जिथं राहायचं ते व्यवस्थित, कपडे घालायचे तर दर्जेदार, कार्यक्रम करायचा तर उठावदार अशी मानसिकता त्यांची असू शकते. समाजातील प्रतिमा. सिंह राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींचं समाजात मानाचं असं स्थान असतं. त्या फक्त पैसा कमवून समाधानी राहत नाही. लोकांनी आपला आदर करावा, आपल्या कामाची दखल घ्यावी आणि आपलं नाव चांगल्या कार्याशी जोडलं जावं अशी त्यांची इच्छा असते. सामाजिक कार्य त्यांना रस असू शकतो. लोकांसाठी काहीतरी करणं, संस्थेचं नेतृत्व करण्याने आपल्या नावामागे एखादं चांगलं कार्य सोडणं या गोष्टी त्यांना प्रेरित करू शकतात. या व्यक्ती दुसऱ्यांना मदत करतात, दिलदार असतात, परंतु मदत करतानाही त्यांची एक शैली असते. ते मदत करून समोरच्या व्यक्तीला उभं राहण्यासाठी बळ देतात. पिता किंवा वडिलोपार्जित मान. सिंह राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचे वडील समाजात प्रसिद्ध किंवा मानाचं व्यक्तिमत्व असू शकतात. पित्याच्या नावाचा फायदा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा, ओळखी, व्यवसाय किंवा कुटुंबाच्या नावामुळे संधी मिळू शकतात. बालपणापासून त्यांचे लाड झालेले असतात. घरातील लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून मोठ्या असतात. या व्यक्तीने घराचे नाव उंच केले पाहिजे अशी भावना कुटुंबात असू शकते आणि या व्यक्तींच्या मनातही अति असतेच. घराण्याला उंचीवर नेण्याचे स्वप्न असतं. पिता आणि पुत्र दोन्ही प्रबळ स्वभावाचे असतील तर मतभेदही होऊ शकतात. मात्र या मतभेदांमध्ये पित्याबद्दल आदर राहतो.
वैवाहिक जीवन. सिंह राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सामान्यतः त्यांच्या पद्धतीने चालतं. घरातील निर्णयामध्ये त्यांचा प्रभाव अधिक असतो. त्यांच्या जोडीदाराने आपला मान राखावा त्यांना जोडीदाराने आपला मान राखावा, आपल्या कार्याला पाठिंबा द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी आपली प्रतिमा कमी होऊ देऊ नये अशी अपेक्षा असते. जोडीदार समजूतदार असेल आणि सिंह सूर्य असलेल्या व्यक्तीनेही अहंकारावर नियंत्रण ठेवलं तर वैवाहिक जीवन चांगलं असू शकतं. या व्यक्ती जोडीदाराला सुखसुविधा देतात, कुटुंबाची जबाबदारी घेतात आणि आपल्या कुटुंबाचा मान राखण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु स्त्रीच्या पत्रिकेत सिंह राशीतील सूर्य असेल तर ती स्त्री अत्यंत आत्मविश्वासू, स्वावलंबी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाणारी असू शकते. अशा स्त्रीला नियंत्रित करणारा जोडीदार चालत नाही. तिच्या आत्मविश्वासाला मान न दिल्यास वैवाहिक जीवन तारेवरची कसरत ठरू शकते. सूर्याबरोबर शुक्र पीडित असेल तर नात्यामध्ये सत्ता कुणाची, निर्णय कोणाचा आणि समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांना किती जागा द्यायची या प्रश्नांवरून तणाव वाढू शकतो. काही पत्रिकांमध्ये शुक्राचा प्रभाव जास्त असेल तर सिंह सूर्य असलेली व्यक्ती वैवाहिक जोडीदाराच्या प्रभावाखाली जाते. आरोग्य आणि शरीर रचना. सिंह राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती अनेकदा शिडशिडीत, सक्रिय आणि उत्साही असतात. त्यांना निष्क्रिय राहणं आवडत नाही. आजारी पडले तरी दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहणं त्यांच्या मानसिकतेला सहन होत नाही. ते लवकरात लवकर पुन्हा कामावर जाण्याचा प्रयत्न करतात. हाडांचे विकार, पाठीचे त्रास, हृदयाशी संबंधित तक्रारी, रक्तदाब, रक्ताशी संबंधित विकार आणि अतिकामामुळे होणारा थकवा याकडे लक्ष द्यावे लागू शकते. नक्षत्रानुसार सिंह राशीतील शुक्र. सिंह राशीमध्ये मगा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी याचा काही भाग येतो. मगा नक्षत्रातील सूर्य मान सन्मानाची भावना वाढवतो. दिलदारपणा, कौटुंबिक प्रेम, पूर्वजांविषयी अभिमान आणि वडिलोपार्जित परंपरेचा मान या सर्व गोष्टी दिसतात. पैशाच्या बाबतीत हे लोक मोकळे व्यवहार करू शकतात. काही अत्यंत व्यवस्थित राहतात तर काही स्वतःच्या बाह्य स्वरूपाकडे कमी लक्ष देतात. चंद्राचा शुभयोग असेल तर जीवनामध्ये सातत्याने प्रगती होते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील सूर्य नोकरी आणि प्रगतीच्या दृष्टीने चांगले परिणाम देऊ शकतो. आत्मविश्वास, मानाची अपेक्षा, पैशासाठी प्रयत्न आणि सुखसुविधा निर्माण करण्याची वृत्ती या व्यक्तींमध्ये स्पष्ट दिसते. कला, मनोरंजन, सामाजिक क्षेत्र आणि लोकांमध्ये वावरण्याच्या कामामध्ये सुद्धा यश मिळू शकतात. उत्तर फाल्गुनी नक्षत्रातील सिंह सामान्य फल देऊ शकतं. छंद, स्वतःच्या आवडी आणि स्वतःच्या शैलीने जगण्याची वृत्ती दिसते. परंतु लहरीपणा, बेशिस्त वागणूक किंवा सातत्याचा अभाव यामुळे काही वेळा नुकसान होऊ शकतं. बलवान सिंह राशीतील सूर्य. सिंह राशीतील सूर्य स्वगृही असल्यामुळे मूलतः बलवानच मानला जातो. इतर ग्रहांचा चांगला आधार मिळाला तर व्यक्ती स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर पुढे जाते. तिच्यासाठी करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील प्रतिमा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. अशा व्यक्ती मोठी नेतृत्व करतात, मोठी स्वप्न पाहतात, निर्णय घेतात, मेहनत करतात, दुसऱ्यांवर प्रभाव टाकतात आणि स्वतःचं नाव निर्माण करतात. पुरुषाच्या पत्रिकेत बलवान सूर्य सिंह राशीतील सूर्य असल्यास जबाबदारी, संरक्षण, निर्णय, आर्थिक प्रयत्न आणि कुटुंबाचा मान राखणं हे गुण स्पष्टपणे दिसू शकतात. स्त्रीच्या पत्रिकेत बलवान सूर्य असल्यास ती स्वतःच्या आत्मविश्वासाने, कार्यकर्तृत्वाने उच्च स्थान मिळवू शकते. पीडित सिंह राशीतील शुक्र, सिंह राशीतील सूर्य स्वगृही असला तरी शनी, राहू, केतू, नेपच्यून, हर्षल किंवा पीडित शुक्राच्या प्रभावाखाली असेल तर त्याच्या गुणामध्ये विकृती येऊ शकते. स्वाभिमान अहंकारात बदलतो, नेतृत्व हुकुमशाहीत बदलते, शिस्त कठोर नियंत्रणात बदलते, मोठी स्वप्न अवास्तव अपेक्षांमध्ये बदलतात आणि प्रतिष्ठेची इच्छा दिखाव्यामध्ये बदलते. अशा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू शकतात, टीका सहन करू शकत नाही, लहान अपमानही मोठे वाटू शकतात.
लोकांनी सतत आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा ठेवतात. परंतु प्रत्यक्ष कामात सातत्य कमी दिसून येतं. विशेषतः राहू किंवा नेपच्यूनचा प्रभाव असेल तर स्वतःची प्रतिमा वास्तवापेक्षा मोठी करून दाखवण्याची प्रवृत्ती वाढते. एकंदरीत सिंह राशीतील सूर्य म्हणजे स्वाभिमान, नेतृत्व, प्रतिष्ठा, समर्पण, मोठी स्वप्न आणि स्वतःच्या कर्तृत्वाने नाव निर्माण करण्याची क्षमता. योग्य दिशेने वापरला तर हा सूर्य राजा बनवतो. पण पीडित असला तर राजा होण्यासाठी इच्छा कायम राहते, परंतु राज्य काही निर्माण होत नाही.